आई, मी जेवण वगैरे करून ठेवले, तुम्ही जेवून घ्या. अगं कशाला तू त्रास करून घ्यायचा? मला दिवसभर काय काम आहे बरं, मी घरीच असते. केला असताना मी स्वयंपाक. असं नाही हो आई, माझं कर्तव्य आहे ते काम करणं. ठीक आहे, बरं चला मी येऊ आता. हो तुम्ही जेवून घ्या. हा. गाढवा बघ, मुलगी असून ती सरकारी नोकरीला आहे आणि तू नुसता रिकाम टेकडा घरात बसतो. काय पण ट्रॅक्टर आहे माझ्याकडे, डंपर आहे, त्याचे काम करीत नाही का मी? करतोस ना. लक्ष आहे का तुझं त्याचं? नुसते उभी आहेत, नावाला आहेत फक्त आहे म्हणून माझ्याकडं. कधी काळजीपूर्वक त्याच्याकडे लक्ष दिलेस का? हा बघू बघू. अरे जरा काम कर, नुसतं बसायला पाहिजे. काय सचिन भाऊ, लयच गणगणित दिसायला लागलात. काय सांगायचं आता, माहितीये ना काय परिस्थिती चालू आहे. अरे वाळू तर लांब राहिली, मुरुम सुद्धा उपसून देणार आहो आम्हाला. लयच प्रॉब्लेम यायला लागलाय का? आणि मग लय नियम कडक झालेत बाबा. ते मी काय म्हणतो होतो माहितीये का, आपलं ते सुहास नाही व्हय, नवीन लग्न झालेला. हा, त्याचीच बायको आहे ना महसूल खात्यामध्ये. अरे पण त्याच्या बायकोचा आपला काय संबंध? हा, एक सांगू का, इकडे बघा ऐका, सुहासकड ट्रॅक्टर आणि डम्पिंग आहे. हा. आणि ते बी करताय ना, पण ते काय आपलं साधं सुद्धा करताय फक्त. त्याला बी आपल्या हातच घ्या की मग. ही भारी आयडिया आहे की. मग काय जरी झालं उद्याच्याला तरी आहे ना त्याची बायको. नाही 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 नाही, ह्याला का हे चांगलं सांगितलं तू. आजच गाठ घेतो त्याची. बरं चला, इकडे ट्रॅक्टर लावलेलं आहे, येतो जरा जाऊन तिकडं. हा हा, येऊ का? सचिन भाऊ, कशाला बोलवलं? काय नाही म्हणलं, सुहासरावांचा काय काम धंदा चालू आहे बघावा. सध्याला आहे ना धंदाच नाही काही, तसेच उभे येतं ट्रॅक्टर आणि डंपर. मग ते काय उभं करण्यासाठी घेतल्यात काही कात? तसं नाही, पण काम भेटलं पाहिजे ना. काम? अहो काम तुमच्या आजूबाजूला फिरतय, तुमचं लक्ष नाही. कुठं फिरताय? माझ्या बरोबर द्या ना तुमचं डंपर आणि ट्रॅक्टर लावून, हा मुरुम उपसायला. अहो पण ते बेकायदेशीर असतंय ना. सुहासराव आम्ही ना, अहो इतके दिवस झालं उपासतोय, काय झालंय का? आणि समजा उद्या काय झालंच आपल्यावर कारवाई, तर तुमची बायको आहे ना महसूल मध्येच कामाला आहे की. अरे लक्षातच नाही माझ्या. मग काय अडचण नाही. आणि मग अहो लोक त्यांच्याकडे स्वतःहून जातात आणि आपल्या घरी आहे म्हणलं आपण काय भ्यायचंय? हा जमतय, बिंदास लावून द्या उद्या. आणि खेप माग तुम्हाला 4-2 रुपये कमिशन बी देत जाईन मी. अरे वा, शेवटी सरकारी अधिकारी आहे तुमची बायको. आणि तुम्ही असं बसलाय राव डंपर आणि ट्रॅक्टर घरी ठेवून. उद्याच्या तू सकाळी घेऊन. हा, उद्या सकाळी या, सटकून चालू करू. जमतंय. आता आपलंच राज्य आहे. चला येऊ का मग? हा चालतंय. उद्या किती वाजता येऊ? उद्या फोन करून बोलून घे तुम्ही. बरं बरं. चला. हा, आता सोन्याचा अंड देणारी कोंबडी गावली आपल्याला. आलास का गावभर हिंडून? आता गिळायचं असेल ना, झोपायचं असेल, दुसरं काय काम करायचंय तुला? अय आई, फक्त आजच्या दिवस. उद्यापासून बघ कसे जोरात काम सुरू होतात. नाही थोड्या दिवसात ट्रॅक्टरची डंपरची लाईन लावली ना दारासमोर, हा तिथून पुढं अशी कसली कामं करणार आहे तू? कळन तुला थोड्या दिवसातच, बघशील तू. लय भारी काम भेटलंय आपल्याला आता. बाई हा पोरगा काय काम करणार आहे काय माहित आता. हा, मी 1 तासाच्या आतमध्ये येतेच. तवर तर एकही ट्रॅक्टर आणि डंपर सोडायचं नाही, सगळं जप्त करा. हो, हा हा, करून द्या. कोणत्या नेत्याला फोन करायचंय त्यांना. आलेच मी. काय ग, कोणाच फोन होता? अहो हे वाळूवाले मुरमावाले नको नको केले हो. मी त्यांना किती वेळा सांगितलं हे धंदे बंद करा. अगं आजकाल करतात लोक, एवढं काय त्यात. तू नको लई लोड घेऊ. नाही नाही, मला हे बिलकुल सहन नाही होत. आणि ना ह्यांनी जर हे धंदे बंद नाही केले ना तर मी ह्यांच्यावर कारवाई करणार आहे. आणि हा काय तुमचं डंपर आणि ट्रॅक्टर कुठं चालू आहे? ते वीटभट्टीवर चालू आहे आपलं. हा,
बर बर चालते. बर चला मी निघते, माझं रस्त्यात एक काम आहे ते करून मी पुढे जाते. हे बघ तू कर पण जपून कर बरं का काम. हे लोक लय डेंजर असतात. चालते, येऊ का मी? हो हो जा. काय झालं? कशाला बोलवलं तुम्ही मला इथं? आणि हो, ह्याच्या पुढून जर काही काम असेल ना साहेब, तर ना आम्हाला ऑफिसमध्ये येऊन भेटायचं. आता तुम्ही आमच्या गावातलेत म्हणून मी इथपर्यंत आली. काय मॅडम, हा आमच्यासारख्या गरिबांनी पोट भरायचं का नाही? भरायचं ना, पण कष्ट करून भरा, बेकायदेशीर नका भरू. हे बघा, अहो साधा आम्ही मुरमू पसतोय, तर तुम्ही आमच्यावर धडाकेबाज कारवाई चालवली आहे. हा आता काय चुकीचं करतोय का? दुनिया करते ते करतोय ना आम्ही. तुम्हाला काय वाटलं मला काही दिसत नाही का? तुमचं सगळे ना बेकायदेशीर कामं चाललीत. अहो बेकायदेशीर चाललीये मग चालू द्या ना. एक काम करा, तुम्हाला काय पाहिजे असेल तर सांगा, आम्ही सगळी व्यवस्था करतो. ओ, तसलं मला काही देऊ नका बरं का. आणि असले आश्वासन माझ्यापाशी ठेवायची नाही. ते असेल कोणते अधिकारी तसले, मी तसली नाही, लक्षात ठेवायचं. आणि ही भाषा आत्ता वापरली, नंतर वापरायची नाही माझ्यासमोर. आणि समजा बंदच नाही केलं काम, मग काय करणार तुम्ही? मग आम्ही तुमच्यावर कारवाई करू. करा की कारवाई, बिनधास्त कारवाई करा. आमच्यावर कारवाई करता ना तुम्ही, पण तुमच्या घरातलं काय? आमच्या घरातलं मला नाही कळालं, काय म्हणताय? अहो तुमच्या घरातला डंपर आणि ट्रॅक्टर आमच्या इथं मुरुम उपसायला आहे. मग आधी तुमच्या घरी कारवाई करा आणि मग आमच्यावर कारवाई करा. नाही त्यापेक्षा आपलं शांत बसून राहा. नेमकं तुम्हाला म्हणायचं काय? तुमचा नवरा आमच्या सोबत आहे मुरुम उपसायला. काय काय? हा एकच मिनिट. हॅलो लाल्या, अरे बिंदास उपस मुरुम. आता आपलंच राज्य आहे, आपल्याच बापाचा माल आहे. सुहासराव, काय चालवले तुम्ही? काय झालं? काय झालं म्हणजे? तुमची बायको आलती माझ्या घरी आज, मला धमकी देऊन गेली हे सगळे बेकायदेशीर कामं थांबवा म्हणून, नाही तर कारवाई करून टाकल मी. फक्त नशीब एवढं चांगलं माझं, त्या म्हणल्या की गावातले आहेत म्हणून आधी तुम्हाला तोंडी सांगते. हे बघा सचिन भाऊ, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. अहो मी सांगतो ना बायकोला समजून, आणि ते ऐकल. काही झालं ना, आपला धंदा बंद नाही झाला पाहिजे. हा कसं आहे सुहासराव, तुमच्या भरोश्यावर एवढं मोठं जोखीम घेतोय आपण, आणि तुमच्यासारख्या अधिकाऱ्याचा नवरा असताना आम्ही काय भिलं पाहिजे कोणाला? आणि माझी बायको आहे ना माझ्या शब्दाच्या पुढे नाहीये. हा याला म्हणतात वाघ. एक असा शब्द टाका ना, आपल्यावर काय कारवाई नाही झाली पाहिजे बरं का. होणारच नाही. सगळ्याचे धंदे बंद होते पण आपले सुरू राहिले पाहिजे. बरं चालते. आता आहे ना काय करायचं, पुढच्या महिन्यात आहे का अजून ट्रॅक्टर वाढवू आपण. मी JCB घेतो, तुम्ही 4 ट्रॅक्टर घेऊन टाका. तुम्ही फक्त काम बघा, गाड्या मी उभा करतो. चालते चालते. बरं येऊ का आम्ही? या. काय हो, काय चालू आहे तुमचं हे? काय झालं? काय झालं? सचिन भाऊकडे गेलते मी वॉर्निंगची नोटीस घेऊन. हा, आणि तिथं मला कळालं की तुम्ही त्यांच्या धंद्यामध्ये सामील आहेत. हो, तुम्हाला माहितीये त्या माणसावर किती गुन्हे दाखल आहेत, माहितीये ना तुम्हाला? तरी तुम्ही त्यांच्या धंद्यामध्ये सामील आहेत. तुम्हाला जरा काही नाही वाटत? अहो ते मला काय म्हटले असतील माहिती का तुम्हाला? आमच्यावर कारवाई करायच्या आधी ना तुमच्या नवऱ्याला पहिलं जेलमध्ये टाका. अहो तुम्हाला काहीच नाही वाटलं? अगं ते वीटभट्टीमध्ये ना परवडत नव्हतं म्हणून मी वाळूचा मुरुमाचा धंदा सुरू केला. अहो परवडत नव्हतं म्हणून तुम्ही काय बेकायदेशीर काम करणार का? कसले धंदे करणार का? हे बघ, त्या सचिनच्या नादी नको लागू बर का तू. तो लय मोठा माणूस आहे. अहो मोठा असून द्या, तो त्याचा घरचा मोठा असेल, तो ना आमच्या नजरेत चुकीचाच आहे. आणि हे बघा, मी त्यांच्यावर कारवाई करणार आणि करणारच. हे बघ, तुला ज्याच्यावर कारवाई करायची ना त्याच्यावर कर, पण माझं नाव आहे ना घेऊ नको.
आणि त्या सचिनचं पण घेऊ नको. नाही घेणार ना? तुम्ही असं कसं बोलताय माझ्यासोबत? काय कळतंय का तुम्हाला तुम्ही काय केलंय? तुला कळायला पाहिजे, माझ्यावर कारवाई झाल्यावर माझ्या अख्ख्या गावात इज्जत जाईल आणि वरून तुला लोक नाव ठेवतील, म्हणतील बायकोनच नवऱ्यावर कारवाई केली. आणि मी जेलमध्ये गेल्यावर तुझं कसं होईल? सगळ्या संसाराचं वाटो होईन आपल्या. बघ तुला कसं वाटतंय ते. सगळ्यांच्या नोटीस झाल्यात ना तयार? लवकरात लवकर त्यांच्या घरी पाठवून द्या. आणि हो, सगळ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे. हो हो, माहितीये मला, त्यात माझा नवरा सुद्धा आहे. सुनबाई, आई तुम्ही. तू सुहासला पण नोटीस पाठवणार आहेस का ग? आई, त्यांनी बेकायदेशीर काम केले. नको ना असं करू. मी तुझ्या पुढं पदर पसरते, पाया पडते. अगं किती केलं तर तू तुझा नवरा आहे. आई तुम्ही सुद्धा. अगं गावामध्ये आपल्याला किती इज्जत आहे, आणि तूच जर त्याच्यावर अशी कारवाई केलीस तर सगळे थू थू करतील. अगं अहो आई, मला काही मज्जा वाटतेय का? मला हौस आली आहे का हे सगळं करायची? अहो त्यांनीच एवढं चुकीचं काम केलंय. त्यांना माहित होतं हे असे कामं किती चुकीचे आहेत, तरी त्यांनी काय केलं? केलंच ना. तर आता मी नाही थांबू शकत. अगं तू जर विचार केलास ना तर सगळं होऊ शकते. सगळं तुझ्या हातात आहे. अहो आई, काय विचार करू मी? अहो त्यांना थोडं समजायला पाहिजे होतं. हा चुकीचे काम करता नाही ना, त्यांनी थोडं तरी विचार करायला पाहिजे होतं. नाही केलं ना त्यांनी. आता मी पण विचार नाही करू शकत. अगं तू वेड आहे, त्याला काही कळत नाही, पण तू हुशार आहेस ना. तू तरी समजून घे की. आई, नाती गोती एका बाजूला हो, आणि माझं कर्तव्य एका बाजूला. मला माझं कर्तव्य पार पाडून द्या. आणि प्लीज मला माफ करा, मी नाही ऐकू शकत ह्यावेळेस तुमचं. नको ना असं करू. ऐक ना. सुहासराव, हो सुहासराव, पटलं का तुम्हाला? हे झालं ना समाधान? नोटीस आले मला, नोटीस. उद्या कारवाई होणार आहे माझ्यावर. तुमचं बरं आहे, तुमच्यावर नोटीस नाही, कारवाई नाही, बसलाय निवांत तिथं. पण आम्ही लटकलो ना आता मधी. मॅडम तुम्हाला तरी शोभतं का हे? तुमच्या घरी काय नाही कारवाई, आणि आम्हाला, आमच्या सारख्यांना नोटीस. हे झालं समाधान? मी सगळ्यात पहिली माझ्या नवऱ्याला नोटीस दिलीये, मग तुम्हाला दिलीये. समजलं का? आणि जी कारवाई मी तुमच्यावर केलीये का, तीच माझ्या नवऱ्यावर पण केली. हा माझा नवरा आहे म्हणून मी त्याला सोडलेलं नाहीये. लक्षात असून द्या. या आता तुम्ही. अहो तुम्हाला माझा राग आलाय का? झालं ना तुझं समाधान आता? तुला हेच दाखवायचं होतं लोकांना मी किती मोठे अधिकारी आहे. नवऱ्याचा सुद्धा विचार केला नाही तू, हा? स्वतःच्या फायद्यासाठी. लाज वाटते मला तुला बायको म्हणायची. अहो असं नका बोलू. पण कसं बोलू? हा, तुला काय भेटलं ग मला जेलमध्ये टाकून? तुला मोठं मेडल भेटल. माझा विचार नाही करता आला तुला? असं नाही हो. मला काही आनंद होतोय का हे सगळं करताना? माझी पण काहीतरी कर्तव्य येतो, तीच मी पार पाडतीये. हे बघ, आजपासून आहे ना, मी तुझा नवरा नाहीये, एक गुन्हेगार आहे. आणि तू सुद्धा माझी बायको नाहीये, तू अधिकारी एक सरकारी. हो असं नका बोलू तुम्ही.
समजून घ्या ना मला. बघा माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मी माफी मागते तुमची. काय नको तुझी माफी. हे बघ, आजपासून आहे ना आपला संबंध संपला. तुला जी कारवाई करायची ना ती कर माझ्यावर.